आणि आताच्या क्षणाची मुंबईतून आलेली या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आणि ती बातमी अशी की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला उद्या जाणार नाहीत, ते आजच राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला मिळते। शिवसेनेतलेच आमदार विरोधात गेलेत, त्यामुळे उद्धव ठाकरे भावूक झालेत। माझी माणसं माझ्या विरोधात मतदान करताना मला ते पाहायचं नाही अशी चर्चा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या निकटवर्तीयांशी केल्याचं कळतंय। त्यामुळे उद्धव ठाकरे आजच मुख्यमंत्री पदावरून पायउतार होतील अशी चर्चा देखील सध्या आहे आणि अशीच माहिती सध्या सूत्रांकडूनही मिळते। याआधीही दोनदा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती अशी माहिती मिळते। आपल्याला सत्तेचा कुठलाही मोह नाही, आपलेच आपल्या विरोधात गेल्यामुळे ते खूप व्यथित झालेत अशी चर्चा आहे आणि अशीच सध्या माहिती कळते आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही बातचीत आपण बघूयात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत। नाना, ज्या पद्धतीनं राज्यपालांनी हे पत्र काढलेलं आहे, कसं बघता या पत्राकडे तुम्ही? राज्यपालाची भूमिका संशयास्पद आहे। मी मुद्दाहून आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की जेव्हा विधानसभेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीच्या बाबतचं शासनाने माननीय राज्यपालांना पत्र लिहिलं तर राज्यपाल महोदयांनी सांगितले हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे याची निवडणूक लावता येत नाही। या प्रकरणामध्ये आता शिवसेनेच्या गटनेत्याचा प्रश्न जो आता नवीन माननीय अध्यक्षांनी त्याची निवड केलेली आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आता शिवसेनेचा गटनेता कोणाचा व्हीप निघेल हा एक प्रश्न या ठिकाणी, आणि म्हणून 11 तारखेपर्यंत माननीय सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण त्याच्या निर्णयासाठी राखून ठेवलेलं आहे। मग हे सगळे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असल्यानंतर असा कोणताचा दबाव माननीय राज्यपालाला आला आणि तातडीनं 48 तासाच्या आत फ्लोर टेस्टचं त्यांनी पत्र काढावं। निश्चितपणे ही सगळी भूमिका ही लोकशाहीला आणि संविधानिक व्यवस्थेला घातक अशी व्यवस्था माननीय राज्यपालांनी महाराष्ट्रात निर्माण करून ठेवलेली आहे। जे 16 आमदार अपात्र त्या बाबतीत ते सुद्धा प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत, त्याच्या बाबतीत 11 जुलैपर्यंत ती सुनावणी होणार आहे। आणि आमचे शिंदे साहेब यांनी 50 लाख रुपयाचं एक टोकन म्हणून आसामच्या जनतेसाठी दिले। त्यांनी जे प्रेम आम्हाला दिलं त्याच्याबद्दल आसामच्या जनतेचे आम्ही आभारी आहोत। लवकरात लवकर एक मिनिट विचारतो मी प्रश्न परिस्थिती सुधारून दे, सर प्रश्न एक प्रश्न रस्त्यावर सुद्धा असून दे अशी मी विनंती करतो। तुमचा जे पक्ष आहे कामाख्या देवी का दर्शन लिया, हम सब लोगों ने कामाख्या देवी का दर्शन लिया। महाराष्ट्र के जनता के लिए हमने दुआ मांगी, आसाम के जनता के लिए हमने दुआ मांगी। हमने ऐसी भी दुआ मांगी कि जल्दी से स्थिति सुधर जाए और आसाम के लोगों को राहत मिले और आसाम के लोगों के लिए मुख्यमंत्री निधि को 50 लाख रुपए का एक टोकन हमने दिया है और वो आसाम के जनता के लिए को दिया है। भाई थोड़ा कि जल्दी से जल्दी अच्छी स्थिति आ जाए। त्यामुळे एकीकडे दीपक केसरकर यांनी आता संवाद साधला आणि त्यांनी असं म्हटलंय की याआधी आसाम सरकारला एकनाथ शिंदे यांच्याकडून 51 लाख रुपयांची मदत करण्याचं देखील त्यांनी म्हटलं। आपल्याला माहिती आहे आसाममध्ये पूरस्थिती आहे आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देखील आमदारांच्या वतीनं इथे 51 लाख देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। पण त्याचबरोबर यापुढे ते आता रवाना होत आहेत आणि हे सगळे आमदार यापुढे आता विमानतळाकडे रवाना होणार आहेत। आताच्या ठिकाणची एक महत्त्वाची बातमी आणि ज्याच्यामुळे उद्या भवितव्य ठरणार आहे त्याच्याशी निगडीत, कारण विधानसभेचं उद्या विशेष अधिवेशन असणार आहे। सर्व आमदारांनी उद्या 11 वाजता विधान भवनात येण्याच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत। विधिमंडळ सचिवालयाचं सदस्यांना अशा पद्धतीचं पत्रच आता जारी करण्यात आलेलं आहे। आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, त्यामुळे उद्या जेव्हा यावेळेला आपण बातमीचे अपडेट घेत असू तेव्हा या अधिवेशनाला सुरुवात झालेली असणार आहे, कारण ही वेळ आता जवळ येत चाललेली आहे। उद्या विधान भवनामध्ये बहुमताची चाचणी आहे आणि त्याच्यामुळे ही सर करण्याची एक मोठं आव्हान महाविकास आघाडी समोर असणार आहे। त्याच्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, जे पत्र आता तुम्ही स्क्रीनवर बघताय ते अत्यंत महत्त्वाचं आणि म्हणूनच तपशील घेण्यासाठी जाऊयात। अमित मोडक आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अमित,
ज्याप्रमाणे आपण काल बातमी ब्रेक केली होती त्यानुसारच घडामोडी घडताना दिसत आहेत. विधिमंडळ सचिवालयाकडून आता पत्र जारी करण्यात आलेले आहे आणि सर्व विधानसभा सदस्यांना म्हणजे सर्व आमदारांना सूचना करण्यात आलेली आहे की उद्या सकाळी 11 वाजता विधान भवनात उपस्थित राहण्यासाठी आणि यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की बहुमत चाचणीसाठी हे विशेष अधिवेशन 30 जूनला बोलावण्यात आलेलं आहे. आपण कालच जे सांगत होतो की गुरुवारी एक विशेष अधिवेशन बोलावण्यात येऊ शकतं. त्यानुसार हा आपल्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. उद्या विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे आणि सांगितलेल्या वेळेनुसार सकाळी 11 वाजता सर्व आमदारांना सर्व विधानसभा सदस्यांना बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहावे अशी सूचना विधिमंडळ सचिवालयाकडून करण्यात आली आहे. रेणुका, अगदी बरोबर आहे अमित. आणि याच्यामध्ये आपण म्हणतोय की प्रत्येक आमदाराला इथे उपस्थित राहणं निश्चितच महत्त्वाचं आहे आणि याच्यापैकी त्याच्यामुळेच प्रत्येक मताची प्रत्येक आमदाराची त्यासाठीची उपस्थिती निश्चितच खूप महत्त्वाची. बिलकुल रेणुका, कारण आता आपण जर बघितलं ज्या पद्धतीने हे सत्तानाट्य चाललं आहे इथे एक मताला महत्त्व आलेलं आहे. प्रत्येक आमदार उपस्थित राहणं प्रत्येक पक्षासाठी गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सगळ्यांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. आज सकाळी जशी आपण बातमी दिली होती की एका जवळच्या हॉटेलमध्ये भाजपनं आपल्या सर्व आमदारांसाठी सोय केलेली आहे. 40 आमदार जे बंडखोर आमदार आपण ज्यांना म्हणतोय ते आता गोव्यात पोहोचलेले आहे. त्यांच्यासाठी देखील सुकर होणार आहे उद्या गोव्यातून मुंबईत लवकर पोहोचणं. त्यामुळे प्रत्येक पक्षानं आता या पत्राच्या सूचनेनुसार आपापल्या आमदारांना जमवायला सुरुवात केलेली आहे. जवळपास अनेक आमदार मुंबईत दाखल देखील झालेले आहेत. सर्व आमदार आज संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या पक्षाचे मुंबईत उपस्थित होतील अशी अपेक्षा आहे. रेणुका, खरंय अमित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे विधिमंडळ सचिवालयाच्या सदस्यांना हे पत्र आहे आणि ज्याच्यामध्ये त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे की सभागृहात उपस्थित राहणं यासाठीचं हे पत्र आहे आणि ज्याच्यामध्ये माननीय राज्यपाल महोदयांच्या निर्देशानुसार हे विशेष अधिवेशन बहुमत चाचणीसाठी अभिनिमंत्रित करण्यात आलेलं आहे असं स्पष्टपणे यात नमूद करण्यात आलं. त्यामुळे उद्या ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा आहे आणि त्याच्यासाठी इथे प्रत्येक आमदाराची उपस्थिती महत्त्वाची तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहोचलेला हा 3 लाईनचा जो डायलॉग होता त्याच्यामुळे प्रसिद्ध झालेले शाजीबाबू पाटील देखील आता आपल्याला दृश्यांमध्ये दिसले. प्रत्येक आमदार इथे देवीचं दर्शन घेऊन बाहेर येतात आणि हे सगळेजण आता विमानतळाच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि त्यासाठी त्यांच्या सगळ्या हालचालींना आता वेग आलाय. त्याच्यामुळे आसामहून पुढे गोवा आणि त्याच्यानंतर मुंबई अशी ही सगळी केंद्र असणार आहेत आणि त्याच्यानंतर हा एक मोठा अग्निपरीक्षा असणार आहे महाविकास आघाडीसाठी. कारण मोठ्या आमदारांची फौज घेऊन एकनाथ शिंदे आज गोव्याला आणि उद्या गोव्याहून मुंबईमध्ये येत आहेत आणि त्या दृष्टीनं हा प्रत्येक आमदार निश्चितच महत्त्वाचा आहे आणि दर्शन घेऊन एक आमदार इथून बाहेर पडतोय. त्यामुळे आसाममधल्या गुवाहाटीतली कामाख्या देवी मंदिराच्या परिसरातली ही अत्यंत महत्त्वाची दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. त्यामुळे शिंदे गटाचा हा मास्टर प्लॅन जो आता 19 तारखेच्या रात्रीपासून या सगळ्या घडामोडींना वेग आलेला होता. 20 तारखेपासून या सगळी कळायला सुरुवात झाली की नेमकं काय काय घडतंय आणि त्यानंतर आजची ही 29 तारीख आणि उद्या निर्णायक दिवस. आताची दृश्य सध्या आपण बघतोय ती आहेत गुवाहाटीमधली आणि यानंतर हे सगळेजण गोव्याला जात आहेत आणि गोव्यामध्ये कशा प्रमाणे या सगळ्यांची तयारी करण्यात आली आहे त्या संदर्भातली बातमी आता आपण बघतोय. कारण गोव्याच्या हॉटेल बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती कळते. गोव्याच्या हॉटेल बाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे आणि ताज हॉटेलमध्ये या सगळ्यांची व्यवस्था असणार आहे आणि त्याच्यामुळे काही वेळातच गुवाहाटीहून गोव्याकडे येणाऱ्या सगळ्या आमदारांच्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जातोय. तिथलीच म्हणजे गोव्यातली ही दृश्य सध्या आपण बघतोय. त्याच्यामुळे 3 ठिकाणं 3 शहरं देशातली अत्यंत महत्त्वाची आहेत आणि ते म्हणजे गोवा, त्याचबरोबर त्याच्या आधी गुवाहाटी आणि त्याच्यानंतर मुंबई आणि त्याच्यानंतर सत्तेचा हा सगळा कठीण प्रवास नेमका कसा पार केला जातोय या सगळ्याची गणितं उद्या उलगडली जाणार आहेत. त्यामुळे गोव्याच्या हॉटेल बाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार गुवाहाटीहून आता गोव्याकडे रवाना होणार आहेत. तिथली देखील दृश्य सध्या आपण पाहतोय.
आणखीन एक महत्त्वाची बातमी उद्याच्या अधिवेशनासंदर्भातली. उद्याचं हे विशेष अधिवेशन असणार आहे आणि त्यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी याचिका दाखल केल्याची माहिती कळते. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. आताच्या क्षणाची आणखीन एक महत्त्वाची बातमी, मतदानाला हजर राहू देण्याची विनंती यात करण्यात आली. याआधी झालेली राज्यसभेची निवडणूक असेल, त्यानंतरची विधान परिषदेची निवडणूक असेल आणि आता जिथे सत्तेसमोर मोठं आव्हान उभं ठाकलंय तेव्हा या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहू देत यासाठी नवाब मलिक आणि अनिल देशमुखांकडून ही याचिका करण्यात आल्याची माहिती सध्या कळतेय. त्यामुळे आताच्या क्षणाची अधिवेशनासंदर्भातली उद्याच्या एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आणि ती म्हणजे सध्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी या याचिका केल्याची माहिती सध्या कळतेय. त्याच्यामुळे याआधी देखील हे दोघंही जण राज्यसभेच्या वेळेला आणि त्याचबरोबर विधान परिषदे निवडणुकीच्या वेळेला देखील उपस्थित राहू शकले नव्हते आणि त्याच्यामुळे तिसरी वेळ आहे की त्यांनी अशा पद्धतीनं याचिका दाखल केली आहे आणि आपल्याला उपस्थित राहता यावं यासाठी, मतदानाला हजर राहता यावं यासाठीची याचिका आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातल्या याचिकेकडे आता लक्ष असणार, पण ही याचिकेबद्दल कधी सुनावणी होणार याकडे देखील आता लक्ष असेल. त्यामुळे सुप्रीम कोर्टात ही याचिका या दोघांकडून आता दाखल करण्यात आल्याची माहिती कळते. एकीकडे सरकारच्या काउंटडाऊनमधला एक एक क्षण, एक एक मिनिट महत्त्वाचा आहे आणि त्याच दृष्टीने या सगळ्या हालचालींना आता वेग आलाय. त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्याकडूनही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती कळते. प्रीती सोमपुरा आमच्या वरिष्ठ संपादक आता आपल्या सोबत आहेत. प्रीती, नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांनी जे आहे सुप्रीम कोर्टमध्ये एक याचिका तयार केली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की फ्लोर टेस्ट होणार आहे, तर आम्हाला पण आमच्या वोटाच्या अधिकारचं पालन करायचे आहे, आम्हाला पण फ्लोर टेस्टमध्ये जायचं आहे, अशी पिटिशन त्यांनी सुप्रीम कोर्टात टाकलेली आहे. आणि त्यामध्ये असं आहे की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं आहे की आज 5:30 वाजता जे आहे त्याची हिअरिंग होणार आहे. आजच्या अगोदरी राज्यसभा निवडणूकमध्ये आणि MLC विधान परिषदच्या जेव्हा निवडणूक झालं होतं तेव्हा दोघांना हायकोर्टाने अलाउड नाही केलं होतं. नाही, आता जे आहे हा दोघांनी सुप्रीम कोर्टाच्या मध्ये गेलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, पिटिशन फाईल केली आहे की आम्हाला पण वोटिंग करायचे आहे. बरोबर आहे आणि प्रीती, आणि त्याच्यामुळेच ही याचिका अत्यंत महत्त्वाची आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मविया सरकारची एकीकडे ही अग्निपरीक्षा आहे आणि मलिक आणि देशमुख यांनी या उपस्थिती संदर्भात, म्हणजेच मतदानाला आम्हाला उपस्थित राहू दे या संदर्भात सुप्रीम कोर्टात ही याचिका केली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मविया सरकार राहणार का टिकणार याच्याबद्दल या सगळ्या घडामोडींना वेग आला आणि उद्या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहता यावं यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. आणि या सगळ्या घडामोडींमध्ये ज्याची सुरुवात, ज्या बातमीनं आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती बातमी आपण बघणार आहोत. कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारला पत्र लिहिलं आणि ज्यामध्ये उद्या विशेष अधिवेशन बोलवून बहुमत चाचणीचे निर्देश या पत्रातून देण्यात आले आणि त्यामुळे उद्याच ठाकरे सरकारची बहुमताची चाचणी पार पडणार आहे आणि त्यामुळे ठाकरे सरकारसमोरचं हे खूप मोठं आव्हान असणार आहे. बहुमत चाचणीचे निर्देश देणारं हे पत्र आणि त्याच्यामुळे ठाकरे सरकारसमोरची ही सगळ्यात मोठी घडामोड, कारण त्यांना या अग्निपरीक्षेला, या सत्ता संघर्षाला आता सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे आज राज्यपालांनी हे पत्र लिहिलं आणि त्यानंतर बहुमत चाचणीला सामोरं जावं लागणार आहे महाविकास आघाडी सरकारला. त्यामुळे सत्ता संघर्षाची ही प्रत्येक घडामोड. मविया सरकारचं भवितव्य उदार ठरणार आहे आणि त्या दृष्टीनं प्रत्येक घडामोडीला वेग आलेला आहे. भाजप आमदारांना देखील मुंबईत पोहोचण्याचं आवाहन करण्यात आलं आणि ते देखील पोहोचतात. पण माफ करा, या दरम्यान काही खटल्यांचे देखील संदर्भ दिले जातात आणि ते या सगळ्याच्या दृष्टीनं किती महत्त्वाचे आहेत यावर देखील आपण नजर टाकणार आहोत. SR मुंबई खटला या सगळ्यामध्ये चर्चेत आहे, पण हा खटला नेमका का होता आणि त्याचा संदर्भ नेमका का दिला जातोय याविषयीची माहिती देखील आता आपण बघतोय. ती म्हणजे सोमप्पा रायप्पा बोमई हे कर्नाटकातले भाजपचे नेते होते आणि 1988 मध्ये कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांच्या राजीनाम्यानंतर बोमई हे मुख्यमंत्री झाले. 1989 मध्ये बहुमत नसल्याचं कारण देत राज्यपाल P. व्यंकट सुबैया यांनी बोमई सरकार बरखास्त केलं होतं आणि राज्यपालांच्या या निर्णयाला बोमईंनी सुप्रीम कोर्टात अर्थात सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं. यावर केंद्रानं बोमई यांच्या बाजूनं निकाल दिला आणि त्यानंतर बोमईंचं सरकार आलं होतं आणि त्यामुळे या खटल्याचा देखील संदर्भ दिला जातो.
आणि शिंदे गटाच्या समर्थनासाठी आता भाजपनंतर छावा संघटना देखील रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती कळते. छावा संघटनेचे 2000 कार्यकर्ते उद्या रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती कळते. कारण आज गुवाहाटीहून गोव्याला पोहोचणारे हे सगळे आमदार जेव्हा उद्या विमानतळावर पोहोचतील तेव्हा विमानतळापासून विधा भवनांपर्यंत आमदारांना संरक्षण दिले जाणार आहे. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. छावा संघटनेचे संघटक धनंजय जाधव आता आपल्या सोबत आहेत. धनंजय, या संदर्भातली तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे? मुळात जर तुम्ही पाहिलं तर आम्ही या आमदारांचं समर्थन का करतोय, या मंत्री महोदयांचं आम्ही समर्थन का करतोय, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आझाद मैदानावरती ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांनी आंदोलन केलं ते आंदोलन सोडवण्यासाठी याच मुख्यमंत्र्यांनी स्वतः आझाद मैदानावरती येण्याच्या ऐवजी नामदार एकनाथ शिंदे साहेबांना त्या ठिकाणी पाठवलं होतं. असंच सारथी कार्यालयाच्या बाहेर ज्यावेळेस आंदोलन झालं त्यावेळेस सर्व मागण्या मान्य आहेत म्हणून सांगण्यासाठी देखील एकनाथ शिंदेंनाच पाठवलं होतं. आणि ज्यावेळेस समाजातील काही घटकातील लोकांची आणि सरकारची आमची डायलॉग बोलणं झालं त्यावेळेस देखील तिथे एकनाथ शिंदेंनी मराठा समाजातील जे उपेक्षित विद्यार्थी आहेत ज्यांचा नोकरीचा प्रश्न प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी पोटतिडकीने भावना मांडली होती आणि प्रामुख्याने पुढाकार घेतला होता. याच गटामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तानाजी सावंत देखील आहेत. हे तानाजी सावंत म्हणजे मराठा समाजाचे ज्यावेळेस आंदोलनं चालले होते त्या आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं, प्रश्न सुटावेत म्हणून ज्या 42 बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या त्या आत्महत्या केलेल्या लोकांच्या घरच्यांना मदत व्हावी म्हणून पुढाकार सरकारने घेण्याच्या ऐवजी प्रथम पुढाकार हा तानाजी सावंतांनी घेतला होता. प्रत्येक कुटुंबियांना 1-1 लाख रुपये त्यांनी दिले होते. पैशाला किंमत नाही परंतु समाजाविषयीची असणारी भावना, मराठा समाजाला करण्याचं सहकार्य हे एकनाथ शिंदे असतील, तानाजी सावंत असतील किंवा इतर सर्व त्यांच्या गटामधल्या अनेकांनी दाखवलेलं आहे. म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे जो नामदार मंत्री असतील, जे आमदार आमच्या समाजाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतात त्या लोकांवरती आलेल्या वेळेस छावा संघटना ही त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे. त्यांच्या गर्दीच्या वेळी छावा संघटना त्यांना प्रोटेक्शन देखील देणार आहे. आणि कोणी हे महाराष्ट्र ही मुंबई स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या असल्यासारखं वागू नये. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, ही भूमी शिवरायांची आहे. शिवाजी महाराजांच्या वंशजांना देखील या शिवसेनेने काय वागणूक दिली, कशा पद्धतीने हेटाळणी गेली या सगळ्या गोष्टी आपण पाहिजे. मराठीत पहिले मराठी. सगळ्या आमदारांनी आज माँ कामाख्या देवीचं दर्शन घेतलंय श्रद्धापूर्वक. एक इकडे आल्यानंतर माँ सर आप वो माइक छोड़िए ना, हमारा माइक छोड़िए. सगळ्यांचं झालं एक वेगळा आनंद, एक वेगळा समाधान. सर्व आमदारांनी आपण पाहिलं का कोणी जबरदस्ती आहे इकडे सगळे एकदम मस्त मोकळेपणे दर्शन दर्शन घेतलेलं आहे. बोलिये उद्धव साहेबांनी जे आवाहन केलं होतं त्याला कसं बघता? उद्धव ठाकरेंनी जे आवाहन केलं त्याच्याकडे कसं बघता? हम लोग कल पहुंचेंगे, पहुंचेंगे. सभी विधायक हमारे मुंबई में पहुंचेंगे. जो भी फ्लोर टेस्टला जाणार आहात का? बूमर क्या सर? आपको पता है नीचे लेना बूम है ना. पास 50 लोग हैं और 50 लोग. और अभी देखिए आप मतलब हम लोग मेजोरिटी. अरे आपका हाथ नीचे कीजिए ना सर, वो चेहरे में आ रहा है. हमारे मराठीत बोला ना साहेब प्लीज. मराठीत के पास आए. इसलिए हमें कोई भी फ्लोर टेस्ट की चिंता नहीं है. बूमर क्या यार? प्रक्रिया होगी पूरी तरह हम लोग पास हो जाएंगे. उद्धव साहेबांच्या 40+10 ये 50 लोग. और अभी देखिए आप मतलब हम लोग मेजोरिटी में है. 2/3 से ज्यादा मेजोरिटी हमारे शिवसेना गठ के पास है. शिवसेना गठ के पास है और इसलिए हमें कोई भी फ्लोर टेस्ट की चिंता नहीं है. फ्लोर टेस्ट भी होगी, जो भी प्रक्रिया होगी उसमें पूरी तरह हम लोग पास हो जाएंगे. हमें कोई भी रोक नहीं सकता है क्योंकि डेमोक्रेसी में नंबर्स और मेजॉरिटी को बहुत इम्पोर्टेंस होता है. इस देश में कॉन्स्टिट्यूशन और कानून और रूल्स इसके आगे किसी को जा नहीं सकता है कोई भी. आणि धर्मवीर आनंदी साहेबांना देखील आम्ही वंदन
करणार. उद्धव साहेबांच्या आव्हानाला कसं बघता? ही शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ही हिंदुत्वाला पुढे नेणारी शिवसेना आहे, ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचाराला पुढे नेणारी शिवसेना आहे. या राज्यातल्या जनतेला सुखी, समृद्धी, समाधानी या राज्यामध्ये हे राज्य महाराष्ट्र राज्य हे जनतेचं राज्य हे सुजलाम सुफलाम करण्यासाठी, या राज्याचा विकास करण्यासाठी, या महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही हा हिंदुत्वाचा मुद्दा बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे घेऊन जातो. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचारच आम्ही पुढे नेण्याचा आमचा हा निर्धार आहे असं देखील आता एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. आणि फ्लोअर टेस्टची अजिबात चिंता नाही असं देखील आता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतात. देश में रूल्स है, इसके बाहर किसी को कोई भी जा नहीं सकता है, इसलिए जीत हमारी है, ये पूरी तरह विश्वास. महाराष्ट्र में भाजपा सर जी. जो है इससे हम लोग आगे ले जा रहे हैं, इसलिए हम लोग हिंदुत्व और राज्य का विकास, ये दो एजेंडा जो हमारा है, डेव्हलपमेंट एंड डेव्हलपमेंट. त्यामुळे राज्याला सुखी समाधानी बघण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी यापुढे काम करत असल्याचं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. त्याचबरोबर उद्याच्या बहुमताच्या चाचणीसाठी जी फ्लोअर टेस्ट अर्थात बहुमतासाठी जेव्हा सामोरं जाऊ तेव्हा त्याची अजिबात आम्हाला भीती नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. बाळासाहेबांचेच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे. त्यामुळे कामाख्या देवीचं मंदिराच्या इथून आता हे सर्वजण विमानतळाकडे रवाना होत आहेत. धनंजय जाधव आता आपल्या सोबत आहेत. धनंजय जाधव, तुम्ही काही वेळापूर्वी तुमची भूमिका मांडत होतात. बरोबर. तर मी असं सांगत होतो की काही जण ह्या आविर्भावात आहेत की हा महाराष्ट्र, ही मुंबई आमच्याच मालकीची, आमच्याच पक्षाचं जणू काय या ठिकाणी दहशत आहे. या सगळ्या गोष्टी, महाराष्ट्र हा लोकशाहीमध्ये जगतो, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालतो, महाराष्ट्र हा खरं जर कोणाचा असेल तर शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे कुणी दबंगिरी, कार्यालय फोडणं या सगळ्या गोष्टींची आता नाटकं बंद करावीत. लोकशाहीने दिलेल्या नियमानुसार इतके लोक इथे येत आहेत. महाराष्ट्राचं भलं करणं असेल, शेतकऱ्यांचे निर्णय घेणं असतील, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होत आहेत. त्यामुळे कुणीही दबंगिरी सांगू नका. आणि छावा संघटनेच्या महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी, बहुजन समाजाच्या अनेकांनी सांगितलेलं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत. तानाजी आणि त्यासाठी धनंजयजी तुमचं उद्याचं नियोजन नेमकं कसं असणार आहे? ज्या पद्धतीने ज्या ठिकाणी त्यांना आमची आवश्यकता लागेल त्या ठिकाणी एअरपोर्ट असेल, विधिभवन असेल, विधिमंडळ असेल, राजभवन असेल, या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातले असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना सहकार्य करतील. कुणी महाराष्ट्राची मक्तेदारी सांगू नये. महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे आणि यापूर्वी शिवाजी महाराजांच्या वंशजांसोबत शिवसेना काय वागली हे सर्वांनी पाहिलेलं आहे. उदय सामंतांनी देखील त्यांच्या भावनिकतेमध्ये सांगितलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या संभाजीराजांना ते पुरस्कृत करणार होते, परंतु केलेलं नाही. त्याचं कारण म्हणजेच मुळात त्यांनी शिवसेनेने वागलेली दुटप्पी भूमिका सांगितलेली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकनाथ शिंदे गटाच्या सोबत आहोत, त्यांचं आम्ही समर्थन करतोय. त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा आहेत, मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत. वेळप्रसंगी त्यांनी सर्वांनी आमच्या भावना समजून घेऊन येणाऱ्या सरकारच्या कालावधीमध्ये आमचे प्रश्न सोडवतील ही अपेक्षा देखील आहे. आणि त्याच दृष्टीनं एक सहकार्याच्या भावनेतून उद्या तुम्ही या पद्धतीचा पाठिंबा आणि संरक्षण देण्यासाठी रस्त्यावर असणार आहात. धनंजय जाधव जे छावा संघटनेकडून आपली भूमिका मांडत होते त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मविया सरकारच्या उद्याच्या अग्निपरीक्षेमध्ये विमानतळ असेल, विधानभवन असेल, जिथे जिथे आमदारांना संरक्षणाची गरज असेल त्या संरक्षणासाठी आणि पाठिंब्यासाठी आम्ही तिथे तैनात असणार आहोत असं देखील धनंजय जाधव जे छावा संघटनेचे संघटक आहेत त्यांनी आता स्पष्ट केलंय. एकीकडे आपण गुवाहाटीतली दृश्य थेट बघतोय. सध्या या सगळ्या बसेस
कामाख्या देवी मंदिरातून निघतात. मंदिरातून बाहेर पडलेला आहे. ही दृश्य बघतोय या ठिकाणी अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांना थेट या ठिकाणी गुवाहाटीमध्ये पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे. एकनाथ शिंदेना जय महाराष्ट्र करताय, एकनाथ शिंदे तुम आगे बढ़ो अशा प्रकारच्या घोषणा देत आहे. एकनाथ शिंदे स्वतः या सगळ्यांना अशा प्रकारे हात देऊन प्रतिसाद देत आहे. एकनाथ शिंदे आपण दृश्यांमध्ये बघतोय सगळे आमदार जे आहेत ते एकनाथ शिंदेच्या मागे आहे. प्रत्येकाला हात देऊन ते एकनाथ शिंदे जे आहेत ते पाठिंबा देत आहे, प्रतिसाद देत आहे. सगळे नागरिक जे आसाम मधले नागरिक जे आहे ते देखील मोठ्या उत्साहामध्ये या सगळ्यांना हात देण्याचा प्रयत्न करताय. नेमकं या आसाममध्ये चाललंय काय असा प्रश्न या ठिकाणच्या स्थानिकांना आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील एकनाथ शिंदे जे आहेत ते अत्यंत आनंदामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा या गाडीमधील आपण सगळे हे आमदार बघतोय दृश्यांमध्ये. हा सगळा ताफा आता विमानतळाच्या दिशेने जाणार होता. मात्र पाऊस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि पावसामुळे अनेक जणांची कपडे जी आहेत ती ओली झालेली आहेत. त्यामुळे या आमदारांना पुन्हा एकदा जे आहे ते घेऊन हॉटेलच्या दिशेनं रवाना केलं जातं. हॉटेलवरती जातील, त्या ठिकाणी बैठक पार पडेल आणि या सगळ्यांसोबत एक जेवणाचा कार्यक्रम एकत्रितरित्या होईल आणि जेवणाचा कार्यक्रम करून हे सगळे आमदार जे आहेत ते पुन्हा विमानतळाच्या दिशेनं रवाना होतील. हे सगळे आमदार जे आहेत ते आता अशा प्रकारे आपण बघतोय दृश्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय. आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल हे या ठिकाणी ही दृश्य आपल्याला दाखवताय. हे एक्सक्लुझिव्ह दृश्य एकनाथ शिंदे यांच्या बसमधील हा ताफा ते कव्हर करताय. ही दृश्य आपण बघतोय. आता हे सगळे जण जे आहेत ते अशा पद्धतीनं रवाना होत आहे. एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत असलेले हे सगळे आमदार, सुहास कांदे आपल्याला दृश्यांमध्ये हात देताना दिसत आहे. हे सगळे आमदार जे आहेत ते आता गुवाहाटीच्या मंदिरामधून, या कामाख्या माता मंदिरामधून रवाना झालेले आहे. आता हे सगळे हॉटेलच्या आमदार जे आहेत ते आता हॉटेलच्या दिशेनं रवाना होते अशा प्रकारची माहिती सूत्रांकडून मिळते. खरं तर हे सगळे जण विमानतळाच्या दिशेने जाणार होते. मात्र आता हे सगळे आमदार हा मोठा बंदोबस्त घेऊन आपण बघतोय कशा प्रकारे या सगळ्या आमदारांना मोठा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. जवळपास 25हून अधिक पोलिसांच्या गाड्या, सीआरपीएफ असेल, आसाम पोलीस असतील, स्पेशल कमांडोज असतील, असा सगळा मोठा बंदोबस्त फौजफाटा घेऊन हे सगळे आमदार जे आहेत ते रवाना होत आहे. या ठिकाणचे स्थानिक मंत्री जे आहेत अशोक सिंघल यांची ही गाडी आपण दृश्यांमध्ये बघतोय. त्यांची गाडी देखील या सगळ्या आमदारांना फॉलो करते. आपण बघतोय की अखेर कामाख्या मातेचं दर्शन घेऊन हे आमदार जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये सत्तांतरासाठी रवाना झाले. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, गुवाहाटी. लक्ष्मणने दिलेली आताच्या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की एकनाथ शिंदे आणि हे सर्व आमदार आता विमानतळाकडे नाही तर हॉटेलमध्ये रवाना होत आहेत आणि त्याच्यानंतर जेवणाच्या कार्यक्रमानंतर ते पुढे रवाना होतील अशी सध्या प्राथमिक माहिती सध्या कळतेय. आणि या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. पण ज्या अधिवेशनाची सगळेजण आतुरतेनं वाट बघतायत त्या विधान भवनामध्ये म्हणजे उद्याच्या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आणि या संदर्भातली ही सगळी प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि यामध्ये एक एक मत किती महत्त्वाचं असणार आहे या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आता आपल्या सोबत आहेत. अनंत कळसे सर, तुमचं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आणि एकीकडे सगळ्या घडामोडींना वेग आलाय सर. आपण बघतोय की एकीकडे गुवाहाटीहून गोवा, गोव्याहून मुंबईमध्ये हे आमदार पोहोचतील असं म्हटलं जात आहे. पण आत्ताच्या क्षणाचे महत्त्व सगळ्यांना याच्यासाठी तुमच्याकडे जाणून घ्यायचंय की उद्या एक एक मत कशा दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे आणि उद्याची फ्लोअर टेस्ट या दृष्टीनं कोणते मुद्दे तुम्हाला आता महत्त्वाचे वाटतात? करण्याचे आणि ही फ्लोअर टेस्ट फार साधी प्रक्रिया आहे. संसदीय लोकशाहीमध्ये बहुमताचं जे सरकार असतं ते सत्तेवर राहू शकतं आणि ही काही विधान भवनाला किंवा विधानसभेला नवीन गोष्ट नाही आहे. अविश्वासाचे प्रस्ताव, विश्वासाचे प्रस्ताव यापूर्वी येऊन गेलेले आहेत. यामध्ये सिक्युरिटी व्यवस्था वगैरे म्हणजे व्यवस्थित होईलच. आणि जेव्हा हा प्रस्ताव मांडला जाईल की विधानसभा उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करते, हा प्रस्ताव एकदा मांडला गेल्यानंतर त्यावर माननीय विरोधी पक्षनेता बोलतील आणि त्यानंतर मग सर्व पक्षाचे सदस्य बोलतील आणि त्यानंतर मग सभागृहाचे नेते त्यावर उत्तर देतील. अशी ही साधी प्रक्रिया आहे. उत्तर झाल्यानंतर हा प्रस्ताव मताला टाकला जाईल आणि मतदानाची प्रक्रिया जी आहे याची संपूर्ण तरतुदी हा विधानसभा नियमामध्ये ऑलरेडी केलेल्या आहेत आणि ही गुप्त मतदान पद्धती अवलंबिली जात नाही. विधानसभेतलं संपूर्ण जे मतदान आहे आर्टिकल
189 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे मेजॉरिटीने ते मतदान होतं, बहुमताने हे मतदान होतं. त्यामुळे प्रक्रिया अशी आहे की सर्वप्रथम नियमाप्रमाणे होयसे बहुमत एकदा प्रस्तावावर उत्तर संपलं आजपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि एक 4-1 वाजता 4:30 पर्यंत हा प्रस्ताव मताला येईल आणि एकदा ते त्यावर मताला टाकला प्रस्ताव की होयचं बहुमत नाहीचं बहुमत अशा प्रकारे अध्यक्ष पुकारतील आणि ते मत विभागणी जाहीर करण्याच्या पूर्वीच त्यावर मत विभागणीची मागणी ही करण्यात येईल. जरी मागणी करण्यात जरी आली नाही तरी यावर मत विभागणीसाठी मग त्याला एक 10 मिनिटं कोरम बेल वाजवून सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात येते आणि त्यानंतर मग सभागृहाच्या आत पुढे येऊ शकणार नाही. आणि त्यानंतर यावर एक डिव्हिजनची मागणी म्हणजे प्रत्येक सदस्य आपल्या जागेवर उभा राहून ती त्याची मोजणी करेल. प्रस्तावाच्या बाजूला ती आधी मोजणी करतील, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 असं, आणि प्रस्तावाच्या विरुद्ध आहे ती त्यांची मोजणी करतील आणि ते सदस्य किती आहे ते बघितलं जाईल, बाजूला किती आहे आणि विरुद्ध किती आहे हे बघितलं जाईल. त्यानंतर मग यामध्ये मत विभाजनी करण्याची मागणी होईल. मत विभागण्याची मागणी ही एक विशिष्ट प्रक्रिया आहे संसदीय लोकशाहीमध्ये. त्यासाठी सुद्धा एक मत विभागणीच्या वेगळ्या याद्या करण्यात येतात आणि त्या याद्या सत्तारूढ पक्षाची लॉबी आणि विरोधी पक्षाची लॉबी यामध्ये त्या ठेवण्यात येतात आणि प्रत्येक सदस्य ऑफकोर्स दरवाजे सगळे बंद राहतात त्यावेळेस सभागृहाचे आणि त्या लॉबीमध्ये जाऊन मग लॉबी ही सभागृहाला अटॅच असते, अगदी लागूनच असते आणि तिथे विधिमंडळ सचिवालयाचे संपूर्ण अधिकारी माननीय प्रधान सचिव यांच्या देखरेखीखाली हे सर्व संपूर्ण कामकाज चालेल आणि मग सदस्य प्रस्तावाच्या बाजूला जे सदस्य आहेत ती त्यावर सह्या करतील प्रत्येक जण आपल्या नावासमोर आणि विरोधी बाजूचे सदस्य आहेत ती विरोधी प्रस्तावाच्या विरुद्ध आहेत ते सह्या करतील आणि ही यादी मग प्रधान सचिव विधिमंडळ सचिवालय यांच्या देखरेखीखाली त्यांचे अधिकारी ते माननीय उपाध्यक्ष किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर जे कोणी असतील त्यांच्यासमोर आणतील आणि त्याची मोजणी केली जाईल. प्रस्तावाच्या बाजूने किती आहे आणि प्रस्तावाच्या विरुद्ध आहे. एकदा संख्या कळली तर मग त्या संख्येच्या आधारे त्यावर प्रस्ताव संमत झाला की असंमत झाला हा निर्णय जाहीर केला जाईल आणि ही नेहमीची संसदीय प्रक्रिया आहे. यामध्ये प्रत्येक मत निश्चितच महत्वाचं असतं, तर त्याप्रमाणे ही प्रक्रिया पार पाडली जाईल. सर, आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे उद्याचा 11 ते 5 हा सगळा वेळ राज्य सरकारच्या दृष्टीने सध्याच्या अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यांना या अग्निपरीक्षेला देखील आता म्हणजे उद्याचा दिवस त्याच्यासाठीच महत्त्वाचा आहे, त्यांना सामोरं जायचं आहे अग्निपरीक्षेला. याच्यामध्ये काय शक्यतांचा विचार, कारण आता सुप्रीम कोर्टामध्ये देखील शिवसेना जाते आणि असं म्हटलं जाते की त्यांची याचिकेवर 5 वाजता याबद्दलची सुनावणी जेव्हा होईल त्याचा या सगळ्यावर कितपत परिणाम होऊ शकतो? म्हणजे त्यांच्या यामध्ये स्पष्ट आहे की 5 वाजता म्हणजे या न्यूजवरून असं दिसतंय की माननीय सर्वोच्च न्यायालय 5 वाजता त्यावर सुनावणी घेईल आणि सर्वोच्च न्यायालयाने जर सुनावणी त्यावर काय निर्णय दिला लगेच उद्या आजच्या आज तर त्या निर्णयाप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया पुढची पार पडली जाईल. मला एक उत्तर प्रदेशाचं उदाहरण आठवतं की तेव्हा कल्याण सिंग गव्हर्नमेंटच्या वेळेस रोमेश भंडारी गव्हर्नर होते, त्यांनी सुद्धा अशाच प्रकारे चाचणीचा आदेश दिला होता बहुमत सिद्धतेचा, पण ती काही का अर्थाने होऊ शकली नाही. तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने स्वतः निरीक्षक पाठवून त्यांचं रजिस्ट्रार जनरलला स्वतः पाठवून त्यांच्या देखरेखीखाली ही चाचणी घेतली होती. हे एक अनप्रेसिडेंटेड उदाहरण आहे संसदीय प्रक्रियेच्या प्रणालीच्या इतिहासातलं. यावेळेस असं काही होणार नाही आणि निश्चितच ही प्रक्रिया स्मूथली पार पाडली जाईल आणि ती सुप्रीम कोर्टाचं त्याच्यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं हे सुद्धा त्यात बघणं महत्वाचं ठरेल. 5 पर्यंत आपल्याला या संदर्भात वाट पाहावी लागेल. सर, आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय असेल त्याच्यामुळे उद्याच्या कामकाजावर आणि त्याच्यामध्ये कुठल्या मुद्द्यांचा किंवा कुठल्या बाबींचा प्रामुख्याने विचार होऊ शकेल आणि ज्याच्यामुळे सरकारचं भवितव्य ठरू शकेल? सुप्रीम कोर्टापुढे हाच बाबीचा विचार येईल की मुदत जी दिलेली आहे सरकारला बहुमत सिद्ध करण्याची ती अत्यंत कमी आहे. 1 दिवसाचीच फक्त मुदत दिलेली आहे, कारण सुप्रीम कोर्टाने मध्ये निकाल देताना माननीय उपाध्यक्षाला 12 जुलैपर्यंत ते मत जे त्यांचं ओपिनियन त्यांचं जाणून घेण्याचं त्यांच्यावर त्यांचे सदस्यांचे रिप्लाय मागवण्याची मुदत वाढवून दिली होती. या प्रकरणी ती नॅचरल जस्टिस प्रमाणे नैसर्गिक न्यायाप्रमाणे ही मुदत फार कमी आहे. या मुद्द्यावर बेसिकली आर्ग्यू होईल आणि तो मुद्दा सुप्रीम कोर्टाला वाटला तर त्याप्रमाणे कोर्ट निकाल देईल आणि कोर्टाने यामध्ये असं गृहीत धरला की स्टे दिला असेल या संपूर्ण प्रक्रियेवर, तर निश्चितच कोर्टाचा निर्णय हा सगळ्या अथॉरिटीजवर बंधनकारक राहील. सर, आणि समज म्हणजे ही सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये उद्याच्या प्रक्रियेवर काय परिणाम होऊ शकतो अशासाठी, कारण दोन्ही बाजूनी एकीकडे त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर जी पुढे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल त्यानंतर काय पद्धतीने परिणाम होऊ शकतात किंवा काय उद्या घडू शकतं? म्हणजे एकीकडे ही सगळी नेमकी कामाची बांधणी कशी असेल त्याविषयी तुम्ही सांगितलंतच.
हा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल येईल त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय सांगेल, काय आदेश देतील त्यावरच पुढची प्रक्रिया अवलंबून असेल. आणि सुप्रीम कोर्टाने या संदर्भात काहीच सांगितलं नाही, सायलेंट असेल सुप्रीम कोर्ट, तर ही प्रक्रिया जी आहे आज राज्यपाल महोदयाने जे विशेष सत्र बोलवलेलं आहे त्याची प्रक्रिया मी मगा सांगितल्याप्रमाणे पार पाडण्यात येईल आणि बहुमत सिद्ध होईल त्या बहुमत प्रस्तावावर, विश्वासदर्शक प्रस्तावावर. सर, साधारण ही 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतची जी अधिवेशनाची वेळ असते त्याच्यामध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचं असतं आणि या सगळ्या प्रक्रियेमधले या कालावधीमध्ये होणारे तुम्ही टप्पे देखील सांगितलेत. साधारण 5 वाजता या सगळ्या गोष्टींचं उत्तर मिळू शकेल आणि कळू शकेल की राज्यात कोणाचं बहुमत सिद्ध होत आहे, कोणाचं होत नाहीये. बरोबर आहे अगदी. आणि 5 पर्यंत हे सगळं कळू शकेल आणि 4:30ला हे सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर, भाषण वगैरे झाल्यानंतर 4:30ला ही मतदानाची प्रक्रिया सुरू होईल आणि या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये जो ठरावाचं भवितव्य कळेल आणि पुढील दिशा महाराष्ट्राला निश्चितच मिळेल त्या संदर्भात. सर, एकीकडे शिंदे समर्थक आमदार आता गुवाहाटीहून देवीचं दर्शन घेतल्यानंतर पुढे रवाना होत आहेत असं देखील म्हटलं जातं. म्हणजे काल जी शक्यता सातत्यानं वर्तवली जात होती की हा सगळा आमदारांचा गट समज उद्या अनुपस्थित राहिला तर मात्र शिंदे की त्यामध्ये उपस्थित राहणं, मतदान करणं न करणं हा सदस्यांचा अधिकार आहे. ते अनुपस्थित जर तो गट राहिला तर आपल्याकडे जे 287 सदस्य 288 सदस्य आहेत त्यामधून त्या गटाची संख्या वजा होईल, मायनस होईल आणि जे काही इफेक्टिव्ह स्ट्रेंथ उरेल त्याच्या बहुमताने तो प्रस्ताव मान्य करण्यात येईल किंवा अमान्य करण्यात येईल. ही प्रक्रिया अगदी सरळ आहे. मग मी स्पष्ट केल्याप्रमाणे आर्टिकल 189 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया कशी असावी याचं वर्णन केलेलं आहे, याची माहिती दिलेली आहे. कारण बहुमताने सभागृहाच्या त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने हा ठराव संमत किंवा असंमत होईल. समजा सभागृहात त्यावेळेस 150 सदस्य अनुपस्थित आहेत तर 150 पैकी जे बहुमत येईल त्याच्यामध्ये 150 100 तर 50 आणि 25 जे काही 75-80 बहुमत येईल, अर्धे निम्म्यापेक्षा जास्त सदस्य त्यांच्या बहुमताने तो ठराव चर्चेला असंमत होईल किंवा असंमत होईल. निश्चितच सर, खूप खूप धन्यवाद. माजी प्रधान सचिव अनंत कळसे सर आता आपल्यासोबत होते फोन लाईनवरून आणि या उद्याची प्रक्रिया निश्चितच किती महत्त्वाची आहे याविषयी देखील त्यांनी आता विश्लेषण केलंय. त्यामुळे बघूया सरकारसमोरचा हा सत्ता संघर्ष ज्याच्याविषयीचं उत्तर उद्या मिळू शकेल. 4:30 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर कळू शकेल की नेमकं काय घडतंय. आताची दृश्य सध्या आपण बघतोय, एकीकडे या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि मातोश्रीवर देखील प्रमुख नेत्यांची भेट सुरू आहे, बैठक सुरू आहे अशी देखील माहिती सध्या कळतेय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला देखील सगळे हे बिनीचे शिलेदार पोहोचतात अशी माहिती कळते, ज्याच्यामध्ये संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत हे 3 खासदार सध्या या मातोश्रीवरच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आहेत अशी माहिती कळते. वैभव नाईक आणि मिलिंद नार्वेकर देखील या बैठकीत सहभागी आहेत आणि सकाळी सिल्वर ओकला झालेल्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीची जी बैठक झाली जिथे आपल्याला माहिती आहे की सेनेचे नेते गैरहजर होते आणि त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरतंय याकडे देखील लक्ष असणार आहे. त्यामुळे मातोश्रीवर आत्ताच्या क्षणी ही एक महत्त्वाची बैठक. अधिक माहिती घेऊयात प्रशांत बाग यांच्याकडून. प्रशांत, रेणुका, आपल्याला माहिती आहे की ज्या नाट्यमय घडामोडी सातत्यानं सुरू आहे, म्हणजे की आज सिल्वर ओकवर सकाळी झालेली मवियाची बैठक, आणखी या बैठकीमध्ये सेनेचे कोणीही नेते या बैठकीत नव्हते, पण मातोश्रीवर मात्र अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. बिनीचे शिलेदार दाखल झालेले आहेत. खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत या तिघांचा मिलिंद नार्वेकर आणि आमदार वैभव नाईक सुद्धा या बैठकीत सहभागी आहे. जी माहिती सगळी समोर येते त्या सगळ्या माहितीनुसार की सायंकाळी सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष, आणखी त्यानंतरच खऱ्या अर्थानं एक भूमिका ठरेल. पण प्लॅन ए, प्लॅन बी अशा प्रकारची एक ठरवून ठेवण्याची आहे. फ्लोअर टेस्ट नेमकी जर का उद्या होणारच असेल सुप्रीम कोर्टाच्या आज संध्याकाळच्या भूमिकेनं स्पष्ट झालं तर नेमकं काय करायचं. कारण तोपर्यंत काय की गुवाहाटीवर निघालेले जे आमदार आहे ते गुवाहाटीतनं गोव्याला जात आहे, गोव्यातून थेट मुंबईला उतरल्यानंतर विधान भवनात येणार आहे. त्यामुळे त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करायची संधी या शिवसेनेच्या एकाही महत्वाच्या नेत्याला मिळण्याची शक्यता दिसून येत नाहीये. आणि तीच एक आशेचा किरण या सगळ्यांना वाटतोय की त्यांच्याशी आपण जर का प्रत्यक्ष संवाद साधला, पक्षप्रमुख जर का स्वतः बोलले तर नक्कीच त्यातल्या काही आमदारांचं मतपरिवर्तन होऊ शकतं. आदित्य ठाकरे यांनी सातत्याने दावे केले होते की 15 ते 16 आमदार आमच्या संपर्कात आहे. मग ते जर खरोखर संपर्कात आहे तर नेमका त्यांचा संपर्क कशा प्रकारचा आहे, जर का ते सरळ सरळ समोर येऊ शकले, संवाद होऊ शकला तरच. पण ज्या प्रकारचं नियोजन आता जे समोर येत आहे, जी माहिती समोर येत आहे, भारतीय जनता पक्षानं काल राज्यपालांना भेटल्यानंतर ज्या घडामोडी जलद व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानुसार गोव्यातून उद्या सकाळी गुवाहाटीचे जितके सगळे आमदार जे आज संध्याकाळी गोव्याला पोहोचतात ते थेट विधान भवनात येऊ शकतात. मग अशा वेळेस फ्लोअर टेस्ट जी आहे ती शिवसेनेसाठी अत्यंत घातक ठरू शकते. कारण गटनेता म्हणून
एकनाथ शिंदे यांनाच व्हीप बजवायचा अधिकार मिळतो आहे. आणि मग त्या अधिकाराचा जर का त्यांनी वापर केला तर नेमकं काय करायचं? नरहरी झिरवाळ जे आहे बरोबर आहे प्रशांत, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्लॅन ए आणि नंतर प्लॅन बी नेमका काय असू शकेल या सगळ्या शक्यतांचा विचार आता या सेना नेत्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे मातोश्रीवर या महत्त्वाच्या बैठकीला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाची प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. आत्ताच्या सगळ्या बातम्यांचा या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय, पण प्रत्येक बुलेटिनमध्ये या